मित्रांनो, रात्रीच्या आता जवळजवळ 1:15 वाजल्या. त्या आमच्यासोबत मस्करी एवढा करत नाही आम्ही. टाइम बघा बघू तुम्ही. ते दिसेल का? दिसतंय का इथं? 1 वाजून किती वाजलेत बघा. नाही, ते सेल्फी असल्यामुळे दिसत नाही. 1:15 वाजल्या त्या. आता व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एवढा धक्कादायक प्रकार आमच्यासोबत आता घडला आहे. ती वाटायला लागली अजून सुद्धा. आम्ही म्हणजे आमच्या गावात नाही, आम्ही भाड्याने एका रूममध्ये राहतो आहे. आपलं शेत इकडं शेताच्या जवळ आपण रूम घेतले, शेत करायला सोपं जावं म्हणून. आणि आम्ही झोपलो होतो दोघंजण. आणि नुकतंच 12:30 ओळखला वाजल्या होता. होत्या. 12:30 वाजता झोपलो होतो. घरात गरम होतं आहे म्हणून दोन्ही दरवाजा उघडं करून आम्ही झोपलो होतो. आणि अचानक दरवाजाकडे मी डोळं मग काय मला अचानक जाग आली. बघतो तर माणूस इथं समोर आलाय माणूस. मला कळलं ना, मला वाटलं झोपीत आहे का काय मला वाटलं. आणि मग परत एकदा मी डोळं उघडून झाकून परत एकदा डोळं उघडून बघितलं. आणि मी म्हणलं कोण आहे कोण आहे म्हणलं. लई माणूस पळाला. मी उठून मागं पळतोय तोपर्यंत चपल्या इथंच आहे त्याच्या. चपल्या सोडून माणूस ते तिकडं पळत गेलं. आणि 12:30 वाजल्यामुळे सगळी लोक झोपली होती. आणि मला जोरजोरात समजलं नाही. फोन उशाच्या म्हणजे साईडला होता आपल्या. वाटलं फोन घेऊन गेलंय काय ताई. यांनी म्हणलं कोण आहे कोण आहे. मी एवढं घाबरली. उठताना मी अक्षरशः पडले. माझा हात दुखायला लागलाय. मला माहित नाही मी कसलं वरडले. एवढं जोरात वरडले ना, बापरे, लय जोरात वरडले मी. आवाजामुळं पूर्ण एरियातली लोक गोळा झाली तिथं. पण काय मला म्हणजे अहो पण धाडस कसं केलं. अहो घरात यायचं, इथं पायरे ये, गाडी समोर लावले, चपल्या सोडले माणूस आणि घरात आलत ती. हा, अनोळखी व्यक्ती बाबा. घरात माणसं झोपली, ती गरम होते, दरवाजा उघडा हाय. 100% ते उद्देश फक्त चोरी करण्यासाठी आलं होतं. घरातल्या सगळ्या लाईट बंद होत्या. इकडे बघायला लागलं होतं ती. घरातल्या सगळ्या लाईट बंद होत्या. आणि माझ्या मित्राचा फोन आला होता 11:30 वाजता. 11:15 वाजता फोन आला होता. ती व्हिडिओ एडिटिंग असं म्हणजे असं एडिटिंग बॅकग्राऊंड म्युझिक कुठलं लावायसाठी त्यानं फोन केला. आणि त्याच्या योगायोगामुळं झोपमोड झाली म्हणून झोप लागली नाही लवकर. नुसतं ह्या अंगावर घालून डोळं उघडून बघतोय. जाड माणूस होता. बापरे, काय प्रसंग. आणि कसं आहे, स्वतःच्या गावात असतो तर ती काहीतरी विषय झाला असता. पण ही कोण माणूस कशासाठी आलाय नाही तर आम्ही दोघंच आहे एकमेकाला. का आलाय काहीच कळालं नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे ही चोर आहे का काय पहिल्यांदा कळालंच नाही. डेंजर बापरे. आणि ती एवढं बेकार फास्ट पळत गेलं. बापरे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही इथं त्या समाज मंदिरापाशी बसलेल्या पोरांनी त्याला ओळखले. पण ते सांगा नाही. आम्ही व्हिडिओ खास बनवतोय कारण की कळाय पाहिजे माणसांना. नाही पण धक्कादायक एवढं बाबा, लय बेकार. आणि इथलंच कुठलं तरी माणूस आहे ती. आम्ही कसं ओळखणार. आम्ही या गावात नवीन आहे. आम्हाला धड माणसांचे चेहरे सुद्धा माहित नाही. ती लय बेकार प्रसंग. काय करा काय नाही. आता आम्ही घाबरलोय. सगळ्या लाईटी चालू करून बसलोय आता. असा प्रसंग आम्ही आधी नवीन आल्यानंतर इथं म्हणजे रूम मध्ये घाबरत होतो. मी म्हणत होते बाबा नको. मी कितीतरी गरम झालं तर मी दरवाजा उघडत नाही. हिनी उघडते तर लईच गरम व्हायला लागल्यामुळं बाहेरनं फ्रेश हवा येईल म्हणून दरवाजा. मी 4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले दरवाजा उघडतोय आपण. दरवाजा उघडा ठेवून झोपते. मला भास व्हायचं कोण आलंय का काय गेलंय का म्हणून मी पहिल्यांदा नवीन भीती वाटत होती. शेवटी ती घडायचं ते झालंच. एकदा फक्त आम्ही ह्या मालकांकडनं आम्ही ऐकलं तर इथं चोरी झाली पहिली. त्यामुळे भीती वाटत होती. पण काय गरम एवढं होतं म्हणून दरवाजा उघडा ठेवला. आणि काय म्हणजे सवय झाली 2-4 दिवसात. काय वाटत कोण येत नाही असं वाटायला लागलं. म्हणून आज जरा डेंजरस किस्सा घडला. आणि मला नुकतीच झोप लागली होती. ह्यानी वरडलो कोण आहे म्हणून. मी सुद्धा त्या माणसाला बघितलंय. मला एवढं भीती वाटली. मला उठाय आलं नाही. मी पडले. काय ओरडत होती. मला काय वाटलं बाबा ह्यांना पळा येत नाही, ह्यांना कमरेचा त्रास आहे, माझ्या आवाजानं कोणतरी उठल त्या माणसाला पकडल म्हणून.
तरी दोघं तिघं पोरांनी तिथं बघितलं, हां. बघितलंय त्याला. बघितलंय त्या माणसाला. काय आणि प्लीज ही चुकी करू नका. काही जरी झालं तर संध्याकाळची काळजी घ्या. खेडोपाड्याने ही गोष्ट होते. चोरी लय बेकार आहे बाबा. दरवाजे बंद करून झोपा आणि स्वतःची काळजी घ्या. काय त्यांनी केलं असतं, हाणलं, मारलं असतं मारलं काय असतं. करायचं होतं आम्ही. मग त्यानं काय आम्ही झोपत होतो त्याच्या आईला. मला एवढं ते कसं दिसायला लागलं तसंच. मी त्याला बाहेर जाताना लय असं हे करताना बघितलं माहितीये का? माणसं भरपूर गोळा झाली होती पण कोण सांगायला तयार नाही ना कोण होतं ती इथं. ही जो अहो, पडली पडले मी. गडबडीत उठताना हा. हात दुखायला लागलाय. मला त्यांची टेन्शनच आलं आता आम्ही काय करू, भीती वाटायला काय लागले. इथं आमच्या ओळखीचं कोणच नाही. करावं. ओळखीचं असलं तरी काय करणार आहे ते? सगळं घडून गेल्यावर काय करणार? आपण मग सगळं गाव ओळखते. नशीब आपलं की आपल्याला काही झालं नाही. आणि फोन उशालाच होता आमचं. काय करावं ह्यातनं? भीती वाटायला लागले. घाव म्हणजे नाही का असं लय बेकार भीती वाटायला लागली. ह्यांना म्हणलं व्हिडिओ तरी चालू करा आपण बोलू म्हणलं. काय करावं ह्याच्यातनं? म्हणजे कंप्लीट करावं तर परत आपण ह्या चप्पल गावात दारातच आहे राहायचं. त्याची. हा, चप्पल अजून आहेतच. कंप्लीट चप्पल दाखवायची का? हम्म? राहू दे. भीती वाटायला लागली दरवाजा उघडायची म्हणलं तरी. 1 वाजलं की 1-1:30 वाजलं आता 1:15. लई डेंजर किस्सा. मला काय मला काय कळलंच नाही कसं काय घरात बसलो माणूस ती. ह्यांनी म्हटलं झोपेत आहे का म्हणून ह्यांनी पहिलं कन्फर्म केलं. नंतर मग हे केले ह्यांनी. नाही तर तिकडं बघत होतं ती माणूस. जाऊ द्या, काळजी घ्या. काळजी आम्ही या संकटातनं नशिबानं वाचलोय. वाचलोय आम्ही. आणि ती 100% माणूस बघा आपला म्हणजे त्यांना डोळा धरून बसेल त्यांना आपल्याकडे. नाही नाही ना आता इथनं कशाला आपण सतर्क राहिलेलं वगैरे बाबा. काय म्हणते ती थोडक्यातनं काळ गेले आता पण वेळ आली नव्हती म्हणल्याने काम झालंय आमचं. लय अवघड आहे. आणि भीती या गोष्टीची की अशी हे माधुरची ती लोक मारायला भांगा पुढे बघत नाही. ती चोर असं अंगावर येण्यापेक्षा मारून जायला बसलेले हा. त्यामुळे भीती तरी तर वाटते. आम्ही म्हणजे ह्या गावात नवीन आहे. आमचा तर काहीच विचार केला नसता मारायला. मागं पुढं बघितलंच नसतं. त्याचीच भीती वाटली. लय बेकार मी लय बेकार हातावर दिसायला पडले. लागलं. मला लय कळ मारायला लागले. मला सुद्धा भीती वाटली घरात कसं काय माणूस आलं म्हणून. योगायोग जर मला पटकन जाग आली आली नसती. एंट्री केली इकडे बघतानाच मला जागा जाग आली. आली दिसली. बापरे. मागं पळत होतो मी त्याच्या. महाग पळत त्यांनी पूर्ण लांबपर्यंत गेलते आणि मी ओरडत पाठीमागं गेले. मला वाटलं फोन नेलाय का काय. मग परत मी घरात आले माणसं सगळं आणि झोपली फोन होती त्याच्यामुळे बघितले. ते सापडलं नाही. नाहीतर माणसं लगेच पळत आली असती हा. मला. पण तिथं दोघं तिघं होती पोरं पण त्यांनी बघितलं त्याला त्यांच्या पुढून गेले ती. आमच्याकडे आली परत काय हा. झालं. मी वरडले ना जोरात त्याच्यामुळं. जाऊ द्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, कोण आमचं एवढं बघते म्हणजे वयस्कर असतील, काका काकू कोण प्लीज असतील बाहेर ते झोपू सगळ्यांनी नका. जर बाहेर झोपलं तर काळजी घ्या. स्वतःची काळजी मला घ्या. म्हणजे हात जोडून विनंती माझा हात करतो. दुखायला लागलाय तरी पण मी पण हे करते. आई शपथ. जाऊ दे, लय अवघड झालं बघ. सकाळी दवाखान्यात जावं लागतं आता त्याच्यासाठी. लय कळ मारायला लागले आता. चालतंय तेवढंच सांगण्यासाठी फोन केला. आणि आपण नाही रील पण बघतोय. बाहेर माणसं झोपल्यावर मारते ती ओरडू नको म्हणून. ही चोरी करून जाते ती. अरे आणि काळजी त्याच्या घ्या. हातात काय नव्हतं नशीब आमचं. नाहीतर ती तर डोक्यात घातलाच असतं. त्याचा जीव वाचवायला मग हा मग मला भीतीच वाटायला लागली. भीती वाटायला लागली. खरं शपथ घरात आल्याला पहिलं सगळं दरवाजा उघडून बघितला आम्ही. तरी 3 दरवाजे आहेत ह्या घराला. इकडं वरती काय आता सगळं सांगत बस. उघडं होतं म्हणते मी. उघडं उघडं होतं. म्हणजे ही सगळीकडनं हवा यावं म्हणून मोकळं करून सगळं. हा. काय करायचं. अजून सुद्धा काळी धडधड व्हायला लागले. आम्ही थरथर मी मागाशी पूर्ण घामानं ओली झालती. लट कापत होती बाहेर. ओरडण्याच्या आवाजामुळं फार पूर्ण हा. वारड. त्याला पकड दिली म्हणून मी ओरडत होते. लोकांना वाटायला लागलं काय झालंय, भांडणं झाली का काय झालं. आपण दोघं आपण राहतोय. ते तिसरा माणूस कोण होता.
तीच की लोकांना बी आणि कळना. ही काय आम्ही व्हिडिओसाठी करणार नाही, ही सत्य घडलेली घटना आहे. काळजी घ्या रे, हात जोडून विनंती आहे. जास्त व्हिडिओ काय लांबवत नाही आम्ही. काळजी फक्त घ्या. आता आमच्यावर असा प्रसंग आलता, तुम्ही पोरांचं फक्त देऊ दे काळजी बाबा, घ्या. खरं शपथ. आम्ही ऐकून होतो पण आज प्रसंग आमच्या समोरच आला. ही लई बेकार. चालते. गुड काळजी नाईट. घ्या.